उमरगा शहरातील महिला उमेदवाराला हसीना पार्क म्हणून बदनाम करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माजी सभापती अभय चालुक्य यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जोरदार प्रहार करत सवाल उपस्थित करत निशाणा साधलाय। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अभय चालुक्य काय म्हणालेत पाहूयात सविस्तर। सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे अशा दिलगिरी व्यक्त करतो आपल्याकडे। विषय असा आहे की आपण गेल्या 2 दिवसापासून सर्वजण पाहतात की आमच्या उमेदवारांना कशा पद्धतीनं बदनाम केलं जाते। त्या इलेक्शन हा विषय वेगळा, जिंकण्यासाठी एखाद्याने किती म्हणजे मर्यादा सोडून वागावं आणि खोटे माहिती देऊन प्रशासनाला व पोलिसांना वेठीस धरून खोटी माहिती देऊन किती एखाद्याचा छळ करावा। इलेक्शन काय दिवसापुरतं असते। आता आपण सर्वच पत्रकार या उमरगा नगरीतले आहेत। आम्हाला म्हणजे सांगण्याची असं मनापासून इच्छा आहे की आपण जे सत्यता आहे त्या प्रभागातली प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये ती सत्यता आपण त्या जगासमोर आणावी, आपल्या जिल्ह्याच्या पूर्ण जनतेपुढे आणावी। कारण आपण पाहिले आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना आणि SP-ना खोट्या माहितीच्या आधारे आमच्या उमेदवाराला हसीना पार्कर असा उल्लेख करून एक पत्र दिलेलं होतं। आता हे आमचे उमेदवार 25च्या 25 उमेदवार जर कुणी आपण आज सांगितलं की हे अशा पद्धतीनं प्रचार केलाय, त्यांनी त्यांच्या प्रभागात दम दिलाय, दबाव दिलाय लोकांना, तर आज सुद्धा आम्ही त्यांची उमेदवारी मागं घेऊन आमच्या घरी बसू। पण असं एखाद्याला खोटं बोलून बदनाम करणं हे आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना शोभणारं नाही। त्यांनी त्यांच्या मागे त्यांना जे इथून कुणी काय माहिती देतंय त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं होतं। ते न करता खासदार महोदयांनी लगेच आपल्या पूर्ण जिल्ह्यात ही बातमी अशी पसरवली की ह्या वार्डात प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये मी ह्या वार्डाची हसीना पारकर आहे। आता आमचे उमेदवार आहेत दुर्गाताई धोत्रे इथं। आपण सर्व त्यांना विचारा, तर घरी काम करणारी एक महिला आहे, त्या महिलेला तुम्ही जर असा हसीना पारकर वगैरे म्हणून बदनाम करत असाल, त्यांना माहिती तर आहे का कोण आहे हसीना पारकर? त्यांना एकदा विचारा। त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी त्या हसीना पारकरचं नाव ऐकलं नाही। असं जर तुम्ही बदनाम करत असताल एखाद्या आणि सामान्य कुटुंबातल्या महिलेला, आणि विशेष करून OBC प्रवर्गातली ही महिला आहे, ह्या प्रभागात एक ओपन पुरुष आणि OBC महिला असे उमेदवार होते। आम्ही प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व भेटावं ह्या दृष्टिकोनातून त्या प्रभागात तो समाजाचा उमेदवार त्या प्रभागातून उभा केलेला आहे। तुम्ही जर असं काही माहितीच्या आधारे जर जिल्हाधिकाऱ्यांना ह्यांना बूथ बदला आणि तिथलं ते प्रचार त्यांचा असा आहे की त्या वार्डात मी हसीना पारकर आहे असं आहे, आपण ते पत्र वाचलं असेल पत्रकार मंडळींनी सर्वांनी, तर त्या संदर्भात खुलासा करावा म्हणून आपल्या सगळ्यांनाच आम्ही निमंत्रित करण्यात आज इथं बोलवलं होतं। आपणही ग्राउंड रिपोर्ट बघा आमच्याबरोबर। आता आम्ही डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केलेली आहे, करणार आहेत। आपणही आम्हाला विनंती आहे आपल्या पत्रकारांना की आपणही आमच्याबरोबर ह्या प्रभागात 4 नंबर प्रभागात फिरून बघा की खरी सत्य तशी काय, कोण कुणाला दबाव देतंय किंवा दादागिरी करतंय किंवा विनाकारण एखाद्या महिलेला तुम्ही जर बदनाम करत असताल, पूर्ण ते येणाऱ्या भविष्यकाळात माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण OBC समाजाला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ह्या खासदारांनी। की असे प्रकार आमच्याकडनं तर आत्तापर्यंत घडले नाहीत।
आणि पुढेही घडणार नाही. याची काळजी घेऊन आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रचार करत आहे. विनाकारण एखाद्या गोरगरिबातल्या कुटुंबाच्या जर महिलेला तुम्ही असं बदनाम करत असाल तर ह्याला निश्चित येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल. कारण तुमच्यासाठी 2019ला आणि 2024ला ह्या लोकांनी तुमच्यासाठी खासदार महोदयासाठी प्रचार केलेला आहे. त्यावेळेस दिसले नाहीत हसीना पारकर, दाऊद इब्राहिम आणि कोण कोण. आता का ह्या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये कुणीतरी तुम्हाला खोटी माहिती देता येईल ना, त्याच्या आधारे तुम्ही ते लगेच पत्र पार जिल्हाभरात एखाद्याचं नाव बदनाम करण्यासाठी त्याला काही नाव ठेवता. ही कुठली प्रथा हे नवीन चालू झालेली आहे, आम्हाला समजायला हे नाही, कारण नाही. तर त्याच्यासाठी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना आम्ही बोलून ते आमच्या मनातली सल, हे इलेक्शन काय थोड्या दिवसापुरतं असतं, पण एखाद्याचं आयुष्य बदनाम असं नावं ठेवून आयुष्य उद्ध्वस्त करताल ना तुम्ही. आता माझी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना विनंती आहे, इथं पूर्ण ह्या प्रभागातले आम्ही डोर टू डोरी फिरणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपणही आमच्याबरोबर चला आणि विचारा. प्रत्येक घरादारात आम्ही त्यांना हात जोडून आम्ही ह्या शहरासाठी हे करणार आहेत, हे कामं करणार आहेत. ह्या माध्यमातूनच मतं मागितली. कोण हसीना पारकर आणि कोण दाऊद इब्राहिम आणि कोण त्या उमरग्यात असतं होय असलं काहीतरी एखाद्याचं उगं बदनाम करून त्याला म्हणजे टार्गेट केलं जाते. आमची प्रचार यंत्रणा कशी थंड करायची हे उद्देश इथल्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातले दोन्ही उमेदवारांनी चालू केलं. आता तसं बोलायलाच गेलं तर मला आपल्या पत्रकारांना एक विनंती आहे, तुम्ही लक्षात घ्या विषय काय काय घडले. ज्यावेळेस नगरपालिकेची इलेक्शनची सुरुवात झाली, फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली, त्यावेळेस उबाटाचे जे उमेदवार होते त्यांनी एक बी फॉर्मच्या आधारे कोर्टात गेले. इलेक्शन कमिशनचं एक सर्क्युलर आलं ऐन टायमाला आणि तिथं 2 ऑप्शन होते बी फॉर्ममध्ये, अ आणि ब. ह्या नगराध्यक्ष जे आता उमेदवार आहेत उबाटाचे, त्यांनी स्वतः एका वार्डात बायकोला आणि एका वार्डात मुलाला आणि स्वतः नगराध्यक्षपदासाठी असले राक्षसी महत्त्वाकांक्षी लोकांच्या जर खासदार ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असतील तर हे येणारा काळ त्यांना निश्चितच काही गुंडगिरी हे ते खासदार साहेबाला दिसले नाही. आत्ताच का त्यांनी पत्र दिलं सांगायचं ना, आत्ताच का दिले? म्हणजे एक उमेदवार फक्त एकच मला आहे. तेच सांगायचं आहे की 2019ला आणि 24ला त्यांच्या लोकसभेच्या वेळेस ह्या लोकांनी कुणाचा प्रचार केला विचारा. त्यावेळेस तर सांगायलो मी, आत्ताच तर सांगायलो. आता त्यांना दिसलं नाही इतक्या 10 दिवसात. त्यावेळेस कावर दिसली नाही हसीना पारकर, ते आमचा प्रश्न आहे. त्यांना वातावरण चांगला यांचं सीट लागेल कोणत्या प्रकारे बदनाम कशी करायचं आणि सीट कशी इलेक्शन सोपं करून घ्यायचं हे प्रकार चालू आहे. दुसरं काय. पण आमची विनंती आहे की असलं एखाद्याला बदनाम करून इलेक्शन तुम्ही एक वेळा जिंकतात, लोकांच्या पुढे आल्यानंतर नजरेत आल्यानंतर परत तुमचा खोटेपणा लोकांनी ओळखलाय. तुम्ही अगोदरही ज्यांनी माहिती दिली खासदार साहेबांना ते असेच. आता त्यांचे उद्योग तर आम्ही सांगाव का? आम्ही करावं एखाद्याला बदनाम? विनाकारण बदनाम करण्यात अर्थ नसतो ना. आता त्यांचे तर बदनामीचे किती विषय आहेत, पण आम्ही बोललोही नाही. पुढच्या शिंदे सेनेच्या उमेदवारांनी जाहीर सभेत बोलले त्यांच्याबद्दल, काय काय चोऱ्या केल्यात आम्ही बोलणार नाही. त्यांनी जाहीर सभेत बोललेत त्या गोष्टी, पाणी चोर, रॉकेल चोर, काय काय ते राशन चोर. आम्ही तसलं तर काय बोललो नाही. विनाकारण आमच्या उमेदवाराला का तुम्ही बदनाम करता? हे त्या खासदारांना आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की सत्यता पडताळल्याशिवाय असं कुणाचं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायचे धंदे करू नका. तुम्हाला या जनतेने तुम्ही छाती ठोक सांगता 3.5 लाख मतांनी मला निवडून दिले. हे असले धंदे करण्यासाठी निवडून दिलेले नाहीत. एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला तितक्या मतांनी लोकांनी
GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।